नमस्कार, गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मी सविता फावडे खूप खूप मनापासून स्वागत करते. होळी झाली, होळीला शक्यतो पुरणपोळीच केली जाते आणि त्याच्यानंतर येतो सण गुढीपाडवा. त्याच्यामुळे गुढीपाडव्याला पुरी, भाजी, भटुरे अशीच थाळी घरोघरी बनली जाते. तर आज आपण गव्हाची पुरी, टम्म फुगलेली पुरी कशी बनवायची ते बघणार आहोत गुढीपाडवा स्पेशल. तर एक परात घेतलेली आहे, त्याच्याखाली कपडा अंथरायचा म्हणजे परात बाजूला सरकत नाही. पीठ घ्यायचं आहे, ते चाळून घ्यायचं आहे शक्यतो, आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता आपल्या पुऱ्या चांगल्या गुबगुबीत टम्म फुगण्यासाठी आपण घालतो इथे 2 चमचे बारीक रवा. हा रवा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो, खूप महत्त्वाचा आहे पुरीमध्ये, ज्याच्यामुळे पुरी बराच वेळ फुगून तशीच राहते आणि मऊसूद देखील होते. बराच वेळ दिवसभर पुरी राहिलेली देखील ती कडक होत नाही, एकदम सॉफ्ट राहते. पीठ मळताना थोडं थोडंच पाणी घालून पीठ मळायचं आहे, कारण खूप पातळ व्हायला नको, पण खूप घट्टही करायचं नाही, कारण जो रवा आपण घातलेला आहे त्याच्यामुळे रवा जसा फुगत जाईल तसं ते पीठ देखील घट्ट होत जाईल. तर आपण थोडं थोडं पाणी घालत छान असा हा पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे आणि मी आता याला झाकून ठेवणार आहे. 15 मिनिट कमीत कमी झाकून ठेवायचं, कारण जो रवा आहे तो नंतर फुलतो. 15 मिनिटानंतर मी पुन्हा पीठ थोडंसं मळून घेतलं. आता एक गोळा घेतला आणि थोडंसं तेल पोळपाटाला आणि लाटण्याला लावून घ्यायचं आणि अशी पुरी लाटून घ्यायची. तुम्ही हवं तर गोळे अगोदरच करून ठेवू शकता. आता तुम्ही बघाल हे जे पीठ आहे ते घट्ट नाही तर थोडंसं पातळच झालेलं आहे, होतं असं, पण तरी देखील आता ही पुरी आकार बदलू नये म्हणून मी दोन्ही हाताने उचलते. भटुऱ्यासारखी मी या तेलामध्ये सोडणार आहे आणि पातळ पीठ झालेलं आहे थोडंसं, नेहमीच्या आपल्या चपातीसारखं. तरी देखील ही पुरी काही त्याला झाऱ्या न लावता स्वतःच ती एकदम गुबगुबीत अशी टम्म फुगलेली आहे, तुम्ही बघू शकता. फक्त ज्यावेळेस आपण पुरी टाकणार आहोत, आपली पुरी तयार आहे, त्यावेळेस तेल चांगलं कडकडीत गरम असावं. पुरी टाकताना मात्र गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि पुरी टाकून झाल्यानंतर गॅस पुन्हा मोठा करायचा आहे, म्हणजे टेम्परेचर चांगलं असावं तेलाचं जास्त, म्हणजे पुरी एकदम टम्म अशी फुगते. जर गॅस कमी असेल तर मग पुरी फुगायला थोडासा प्रॉब्लेम होतो. म्हणून ज्यावेळेस आपण पुरी तेलामध्ये सोडू त्यावेळेस गॅस मोठाच ठेवायचा आणि पुरी काढली की पुन्हा तो बंद करायचा. तर तुम्ही बघू शकताय मस्त टम्म अशी ही पुरी फुगलेली आहे. ती बराच वेळ तशीच फुगून राहते आणि जरी नंतर ती खाली दबली गेली तरी देखील ती इतकी सॉफ्ट होते ना, खूप सॉफ्ट राहते. म्हणजे दाताचा प्रॉब्लेम असेल, आजी आजोबा असतील तर त्यांना सकाळची पुरी संध्याकाळी खाऊ शकत नाहीत, कारण ती कडक होते. पण अशी रवा घालून केलेली पुरी एकदम सॉफ्ट राहते, सहजच ते खाऊ शकतात. आणि आजकाल दाताचे प्रॉब्लेम तर बऱ्याच जणांना असतात, त्याच्यामुळे ही अशी सॉफ्ट पुरी भाजी सर्वच जण आनंदाने खातील. नक्कीच या गुढीपाडव्याला तुम्ही अशा पद्धतीने गव्हाची पुरी करणार असाल तर त्याच्यामध्ये थोडासा बारीक रवा घाला. तुमची पुरी एकदम गुबगुबीत टम्म फुगेल, प्रत्येक पुरी फुगेल हे पहा. आणि तुम्ही या पद्धतीने पुरी फुगते त्याच्यामुळे त्याला काही झाऱ्याने दाबायची गरज नाही किंवा त्याच्यावरती तेल उडवा मग पुरी फुगेल असं काहीही नाही. बाजूला पुरी तेलामध्ये टाकली आहे, तुम्ही बघता गॅस मोठा आहे आणि ती पुरी आपोआप फुगलेली आहे. पुरी फुगेपर्यंत मी दुसऱ्या बाजूला दुसरी पुरी देखील लाटून घेतलेली आहे, म्हणजे अशा झटपट पुरी आपण करू शकतो. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.